श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 106. 1336 साली श्रीपादांची आणि हनुमंताची भेट कुठे झाली? गेल्या 9 ऑगस्ट 2024 रोजी नागपंचमीच्या पहाटे दृष्टांत झाला. त्यात मी एका पांढरे कपडे घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीला घृष्णेश्वर आणि भीमाशंकरला जायला सांगितले. मला अर्थ लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बेलवंडीतील धनंजय वाजेंचा फोन आला की त्यांच्याकडे नेपाळमधील एक साधक आले आहेत. त्यांना ते घृष्णेश्वरला दर्शनासाठी घेऊन निघाले आहेत आणि जाता जाता मला भेटवायची इच्छा आहे. मी म्हणालो या. तेव्हा कुठे दृष्टांताचा संदर्भ लागायला सुरुवात झाली. कारण घृष्णेश्वर भीमाशंकर हे वरवरचं असतं, एखाद्या लेखाच्या टॉपिक सारखे, आणि खाली लेख वाचायला सुरुवात झाली की कळतं श्रीपाद श्रीवल्लभ आपल्याला कुठे आणि कोणत्या दिशेने घेऊन जाऊ इच्छितात. तसंच झालं. काही वेळाने ते घरी आले. त्यांच्या सोबत नेपाळमधील श्री कैवल्यम हे 36 वर्ष वयाचे भगवे वस्त्र धारण केलेले साधक होते. उंच, सडपातळ, गौरवर्णीय, शांत आणि मृदू आवाज, सायन्स मधील पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आणि सोशल वेलफेअर मधील करिअर मधून अध्यात्माकडे वयाच्या 24व्या वर्षी वळलेले. त्यानंतर वयाच्या 24 ते 36 अशी 12 वर्षे म्हणजे एक तप खडतर साधना नेपाळमधील पर्वतराजीमध्ये झालेली, व ती देखील कैलास पर्वताच्या पायथ्याशी. तप पूर्ण होताच भारत भ्रमणाचा आदेश झाला आणि ते त्यानुसार भारतात आले व ऋणानुबंधातून माझ्यापर्यंत पोहोचले. मी त्यांना सांगितले, तुम्हाला श्रीपादांनी घृष्णेश्वर बरोबर भीमाशंकर देखील सांगितले आहे. त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांच्या बद्दल काहीच माहीत नव्हती. माझ्याकडे असलेले इंग्लिशमधील श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत मी त्यांना दिले व त्यांच्या भारत भ्रमणात 3 दिवस व 3 रात्री पिठापुरात वास्तव्य करावे असे मी त्यांना सुचविले. तसेच आता जवळ आहे तर शिर्डीचेही दर्शन घ्यावे असेही सुचवले. योगायोगाने धनंजय वाजे यांनी श्री कैवल्यम यांना घृष्णेश्वर, भीमाशंकर, शिर्डी नंतर भारत भ्रमणाचा जो रूट लिहून दिला तो जवळपास शंकर भट्टाने गोकर्ण महाबळेश्वर येथून कन्याकुमारी व तेथून श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिशेने जाणारा होता. श्री कैवल्यम यांनी या प्रवासात 3 दिवस व 3 रात्री पिठापुरात वास्तव्य केले व तेथून ते जगन्नाथपुरी करून कलकत्त्यातील दक्षिणेश्वर व नंतर गंगासागर करून नेपाळमधील काठमांडूतील घरी परतले. परतल्यानंतर त्यांनी नेपाळमधील पर्वतरांगांमध्ये जे 12 वर्षे वास्तव्य केले, साधना केली, त्या पर्वतराजीचे फोटो पाठवले. हिमालयातील महालंगूर, लांगटांग व अन्नपूर्णा रेंज ही त्यांची साधनेची स्थानं. यातील काही ठिकाणाहून कैलास पर्वत दिसतो असं त्यांनी सांगितलं. आता आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथाकडे वळूयात. सन 1336 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी श्रीपादांनी पिठापूर लौकिक अर्थानं सोडले व ते प्रयाग संगमावर प्रकटले. तेथे स्नान करून शेकडो वर्षे त्यांच्या प्रतीक्षित असलेल्या ऋषीमुनींना दर्शन, दीक्षा, आशीर्वाद देऊन श्रीपाद बद्री क्षेत्रात आले. त्यांचा अनुग्रहित ऋषीवृंद देखील त्यांच्या मागोमाग येथे आला. श्रीपादांनी सर्वांना येथे क्रियायोग दिला. नर नारायण गुहा, उर्वशी कुंडावर स्नान करून श्रीपाद कैलास पर्वताच्या दिशेने निघाले. वाटेत नेपाळमधील एका पर्वत शिखरावर त्यांनी तपोमग्न हनुमंतास राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न असं परिपूर्ण दर्शन दिले. याचं सविस्तर वर्णन चरितामृताच्या 45व्या अध्यायात आहे. हनुमंताच्या अकर्माचे फळ म्हणून श्रीपादांनी शिर्डी साईबाबांच्या अवतरणाचा संकल्प यावेळी हनुमंताला सांगितला. यावर हनुमंताने लाघवीपणाने आढेवेढे घेत श्रीपादांचे कायम स्वरूपी सायुज्य, श्रीपादांचे भारद्वाज गोत्र, यवनी व वैष्णव असे मेहबूब सुभानी व महावैष्णव गोपालराव वेंकुशाह गुरु मागून घेणे, स्वामी समर्थ अवतार समाप्तीनंतर श्रीपादांनी हनुमंतात म्हणजे साईबाबांमध्ये एकरूप होणे, सेलूमध्ये वेंकुशाह समाधी पश्चात व्यंकटेशाची स्वयंभू मूर्ती प्रकटणे,
असा विस्तृत कथाभाग आहे. हे सर्व वचन संकल्प देवाणघेवाण होऊन श्रीपाद श्रीवल्लभ कैलास पर्वताच्या मागील भागात तिबेटमधील शंबल प्रांतात जेथून ते कल्की अवतारात प्रकट होणार आहे तेथे गेले. तेथील निर्झरांमधील स्फटिकसम जल प्राशन करून ते नित्य 16 वर्षांचेच राहिले. तेथून ते गोकर्ण महाबळेश्वर येथे प्रकटले आणि पुढील सर्व लीला चरित्र तपशील चरितामृतात आहेच. श्रीपादांच्या अवतार कार्यातील त्यांच्या आणि शंकर भट्टाच्या भ्रमणातील जवळजवळ सर्व ज्ञात स्थाने माहिती आहेत. परंतु या भ्रमणात हनुमंत भेट नेपाळमध्ये का झाली? ही भेट शंबल प्रांतातील तर नसावी ना, हे प्रश्न मनात स्टोर होते. परंतु श्री कैवल्यम यांनी कैलास बॉर्डरवरील हिमालयातील पर्वतरांगांची नावे आणि फोटो पाठवले. त्यावरून श्रीपादांची हनुमंतासोबतची भेट ही चरितामृतात दिल्याप्रमाणे नेपाळमध्येच झाली आहे हे निश्चित झाले आणि कारणही ठोस पुरावाही तसाच आहे, तो म्हणजे महालंगूर पर्वत. कारण महालंगूर म्हणजे विशाल मोठे वानर, ते म्हणजे प्रत्यक्ष हनुमंत. लाल देही लालिल्यसे अरुधरी लाल लंगूर, वज्रदेह दानव दलन, जय जय कपिसूर. या दोह्याने हनुमान चालीसा पूर्ण होते. यामध्ये लंगूर शब्द आला, लाल देही लाल लंगूर शब्द देखील आले. श्री कैवल्यमने सांगितलं, एका गुहेच्या बाहेर एक मोठा उभा दगड आहे, जो पाहता प्रत्यक्ष हनुमंत उभा असल्याचे वाटते व त्या शेजारच्या गुहेत त्याने एक रात्र मुक्काम केला आहे. हिराचंद गोपालचंद कोठारे. परिवर्तन एकादशी 14 सप्टेंबर 2024. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.